निवडणुकांबाबत शरद पवारांच्या नव्या दाव्यानं खळबळ. निवडणुकीआधी जागा जिंकून देणारी माणसं भेटली, शरद पवारांचं वक्तव्य. पवारांना 10 महिन्यांनी का आठवलं? राहुलना भेटल्यावर पवारांचा दावा कसा? मुख्यमंत्री फडणवीसांचे थेट सवाल. ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडीचं काय? पालिका निवडणुकीसाठी ठाकरेंची स्वतंत्र भूमिका. संजय राऊतांचं वक्तव्य. वडेट्टीवार म्हणतात, योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ. 5 किलो चांदीची गदा देत आदिवासी बांधवांकडून शिंदेंचा सत्कार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अकोल्यात भव्य सभा. क्रिमिलेअरच्या मर्यादेचं पुनरावलोकन व्हावं. ओबीसी कल्याण संसदीय समितीची शिफारस. भारतानं पाकची 5 विमानं पाडली. भारतीय वायुसेना प्रमुखांचा सप्रमाण दावा. आमदार सुनील शिंदेंचा मुलगा अडचणीत. महिला शिवसैनिकांची उद्धव समर्थकाविरोधात गंभीर तक्रार. वरळीतील कार्यक्रमादरम्यान उद्धव समर्थकाकडून आक्षेपार्ह वर्तन. गोपीनाथ मुंडेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होणार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सोमवारी होणार अनावरण. दोन्ही उपमुख्यमंत्रीही राहणार उपस्थित. रक्षाबंधनच्या दिवशी मुंबई ठाण्यात मोठी वाहतूक कोंडी. लाडक्या बहिणींसह भावांनाही वाहतूक कोंडीचा फटका. पंतप्रधान मोदींकडून बहिणींना 12,000 कोटींची ओवाळणी. पंतप्रधान मोदींच्या दिल्लीतील निवासस्थानी रक्षाबंधन सण साजरा. विद्यार्थ्यांनी पंतप्रधान मोदींना राख्या बांधल्या. लाडक्या बहिणींमुळे आम्ही सत्तेत. देवेंद्र फडणवीस यांचं सूचक वक्तव्य. मुंबईत लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्र्यांना बांधली राखी. रक्षाबंधन सणाचा उत्साह. बहिणीच्या रक्षणाचं वचन देणार भाऊराया.